200ची नको दे गं. मग केवढ्याची घ्यायची? बरं ती का घातलंय तो? कुठं चाललंय? कशाला? चप्पल गोणीची पोती. आता कोबऱ्याचा 25 किलोचा कट्टा, 53 किलोचा खरकीचा कट्टा, तू अजून ना तो मला काय म्हणतोय की हे करतो मी, तू जॅकेट घालतो म्हणजे मम्मी जरा इम्प्रेस होईल. तुझा क्यूट क्यूट गणेश. तोंड बघ की तोंड. उद्या नाही चप्पल आणली तर जमायची? नाही, उद्या गुरुवार आहे. गुरुवार गुरुवार आहे. गुरुवारचं शाळेत रंगीत ड्रेस असतो. रंगीत ड्रेस वरती चप्पल नको का? शाळेत परत आठवडाभर मग काय घालायचं नाही चप्पल बिप्पल. फक्त तुझं कसं चाललंय माहितीये का? निम आयुष्य शायनिंग वारीच चाललंय तुझं. कोणाला म्हणली? कुणासाठी होतं हे? गणेशसाठी. तुला कसं काय म्हणायचं बाई? तुला काय म्हणायचं? तुला काय म्हणावतो? ती फोड, काढ तोडून. अजून त्याला खिडक्या नाही तर तू काढ तोडून ती. मम्मी बोल. अगं मला तर किती दिवस चप्पल तुटली. तू सकाळी तुझी काम सांगायला ती केलं का नाही? मग आता जा की, निघालाय की. 200 रुपयाची चप्पल घे. 200 रुपये वर 200 रुपयाच्या वर 20-30 रुपये लागलं तरी टाक. 250 रुपयापर्यंत आण जा. काय तर मला तसं काम म्हणत होती ती. मम्मी समोर म्हणत होती ती, एक काम कर, 100 रुपये घे हे आणि मला चप्पल घेऊन ये. मला 100 मध्ये येते. आता मम्मी पैसेच नाही देते. जा पटकर रे बाया, डोकं डोकं झालंय मला. काय माझे पैसे द्या मला. हसी खुशी. तिला सांगितलंय मी 200 रुपयाची चप्पल आणि वर काय लागलं तर टाक. हसी खुशी. 600 घ्यायची बघ. नाही बाय 600 पिशे काय, इथं माझा जीव चाललाय कामाने. ऑर्डर पेमेंट क्लिअर करावं लागतं त्यांचं रक्षाबंधनच्या आधी. एक डझन एकीकडे आणि एक एकीकडे. शेवयाचं काय संपलंय अजून. तिला 900 लागतात. आवलंय काय कार आहे माग माझे. तिला 900चं खायला लागतं. महिन्यातच खाऊन किती. मला बी खायला लागते. अजून ज्वारी आणायची. ज्वारी पाहिली बरंच राहिली. हा तिला 900 खायला चालतंय. मला 600ची चप्पल पाहिजे. आग ती वाजर रे. वाढले रे. तुझा उरक ते उशीर झालाय. निघ जवळ नको लय. दाखव की घालून आता सगळ्यांना. जीव बोका गार पडला असतात. केवढ्याला दिली? 600ला काय करायचंय? गाल चप्पल 650ला गाल चप्पल. सगळ्यात पहिला तुला काय म्हणलं मी? चप्पल घाल. मग अशी येतं काय सांगितलं तुला मी? फुकाट दिली का काय पाहुण्याने चप्पल? फुकट नाही दिली. नाही पहिल्या साड्या घाल तू चप्पल. दाखव फक्त चप्पल. हो का मैत्रिणींनो, बोका गार पडला आता. आता उद्याच्याला गुरुवार आहे. शायनिंगची कपडे बिपडे घालून जायचं शाळेत. मलेशियावरून आणलेलं घड्याळ माहित नाही हिथल्या पोरांना. ते घड्याळ दावायचं. ही चप्पल गुंटा मंत्र्याच्यात आणलेली दाखवायची. पण कम्फर्टेबल आहे. पार तुटली होती. चप्पलच नव्हती हो का घालायला. पार तुटून गेलती. अरे ही घरी घालायची. ही घरी घालाय चप्पल मैत्रिणींनो. पार तुटली होती. बुट नाही घरी घालायला आणि चप्पल नाही काहीच नाही. हो का? माझी ना पप्पाची. ही पप्पाची चप्पल आहे. हो का? तुम्हाला काय उद्या पण शाळेत बुट घालून नाही जाणार. आणलं का पोतं बाय खारकीचं? चला आतमध्ये ठेव. आणि चला जाऊ बारामतीला. उरका पाठव. आता ह्याचं शर्ट आल्यावर धुऊ का? ती पॅन्ट टाक वाळायला. उद्याच्या घालायला लागायचं शर्ट. ती काय काय आणले ग?
नमस्कार मैत्रिणींनो. दाजी गेल तर कुठे गेलता तुम्ही? हा फलटणला गेलता? फलटणलाच ना? तर मी घरी नव्हते दीदी आणि मी बारामतीला गेलतो. कुणी कुणी काय काय दिलंय तुम्हाला दाखवते. तर हिथं घेवडा इतकं आणतात का व? तर अहो 2 दिले घेवडा आणि ही दिले नाही ह्याला काय म्हणते ती भात टाकतात म्हणजे बीन्स बीन्स Beans. बीन्स बीन्स आणि घेवडे दिलेले बीन्स आणि ही कोण आलत? संगीता मावशी नाही सुनदा सुनदाजी सुनदा मावशी आली ती कविताची सासू. तर आमच्या सुनदा मावशीने शापू भाजी सुंदर अशी कोथिंबीर मावशी, इकडे बघ तो आलेली कोथिंबीर आणि इकडं मुळा घेऊन आली या आणि भाजी घेऊन आली. पेढ पण आणलं होतं वाटतं. हो आजीने आणलेले पेढ याने खाऊन घे. आणि इकडं दाजींचं चाललंय जेवायचं मस्त. मला पण जेव्हा बघायचं होतं. आणि मैत्रिणींनो मी काजू बदाम सगळं तळून ठेवलं. इकडे दाखव बघा सगळं वायलं वायलं तळलंय. हा डिंक हे अर्धा किलो काजू बदाम इथं. हे वेगळा डिंक काजू बदाम ही वेगळं. इकडे बघू शकता कुठं अजून डिंक हे काजू बदाम आणि डिंक हे वेगळं आणि ही डिंक वेगळा त्याचं काजू बदाम वेगळं तळून ठेवलं इथं. आणि इकडं ही खजूर आहे ना ही बघू शकता तुपामध्ये भाजून झाकून ठेवली तिला मी. तुपामध्ये भाजून इकडं बघ इकडं करत हे असं एकंदरीत हे सगळं वाहिलं वाहिलं. तर तुम्ही म्हणता हे सगळं वाहिलं वाहिलं का ग एवढं हे दाखव. हे 4 पण एवढं. तर हे वेगवेगळे आता मैत्रिणींनो ह्याचं हे अर्धा किलो काजू बदाम आणि डिंक अर्धा किलो आहे ना. तर ह्याचं वेगळं लाडू करणार आहे मी 4 किलोचं आणि ह्याचं वेगळं लाडू करणार आहे मी 4 किलोचं. आता ही एका ताई साहेबांची ते खजूर ड्रायफ्रूटच्या लाडूचं काजू बदाम मी तळून ठेवलेलं आहे प्लॅन मध्ये ते दाखवते तुम्हाला. फक्त त्याला डिंक कमी पडला होता. तर हे 1.5 किलो डिंकाच्या लाडूसाठी एवढं डिंक आहे. मला वाटलं हे म्हणते मी गरीब हूं. कोण गरीब हो? अशी मंडई पण येते माहितीये का? आता बघा रविवारी एवढी मंडई आणली होती आणि एवढी मंडई आली आहे. या जेवायला आता सगळेजण. नमस्कार मित्रांनो. मम्मीचं सकाळ सकाळ चाललंय खारका फोडायचं. तुझी शाळेच नाही ना प्रॉब्लेम? नाही तर व्हिडिओ काढायचा आमचा गणा आणि गणाला व्हायचा उशीर शाळेत जायला. म्हणजे किती वेळ काढणार तसं? 9 वाजले असते ना? 9 नाही 9:30. हा आल्यात वाजत 9. हे खारका इथं ही बघू शकता ह्याची क्वालिटी दाखव. 9:17 झाले तसं म्हणा. असू दे आता तुमचे लाडू आज बनवते. काल टाकती म्हणली होती तुम्हाला सगळ्यांना पण हे खारकाच आल्या नव्हत्या. तर आणि ते सुट्ट्या आणते 280 रुपये किलोवाले आणले होते 300 वाले आणल्या होत्या. दिदी होती का घासलीत? एवढं नव्हतं. मला ते काय झालंय कट्टा आणला का नाही चांगल्या क्वालिटीचा की मग त्यामध्ये भारी येतात येतात मग ती डोळ्यांना चांगलं बघायची सवय लागली आहे. आणि सुट्ट्या खारका आणल्या की मग येड्या होते. सुट्ट्या म्हणजे किती 5 किलो आणायच्या झाल्या त्या पण त्या पटाणातच मग त्याचं लाडूच करू वाटणार. एका डिशेत मला दोघी काढून ठेव. भात आणि ही भात. हा भात. काय झालं? मम्मी तू त्याला म्हणले का शायनिंगची चप्पल घालून जा. तो घरात आला आणि म्हटलं काय झालं नाही. मला मम्मी म्हणते शायनिंगची चप्पल घालून जा. ती कसं विसरेन मी? जा दे ते दूध जळालं त्याचा दूर गणेश कर पण त्याचा धूर निघला का धूर त्याचा दाखव कसा धूर निघला. आक काळ झालं का? मग कशाचा धूर निघला? बाळा तू शायनिंगची चप्पल घालून जा. इकडं बघ शायनिंगचं घड्याळ शायनिंगची कपडे शिकायचं कोणाला पडलंय? काय झालंय दप्तर? आ बघ एकदा एक हात उठून जड झालंय का? बघ ना उठून एकदा. बया कशाने एवढं वजन झालंय? मग इतके कशाला चालवले? छकुली दादा शाळेत चाललाय शायनिंगची चप्पल घालून. तुम्ही बसा इथंच.
शाळेत नव्हतं जायला पाहिजे आज. बाय बाय, जाऊ का? बाय बाय. चिंगू काय चिंगू हा काल बुधवार आहे, उद्या गुरुवार आहे म्हणलं, उद्या चप्पल तर दिसली पाहिजे. हा उद्या चप्पल असं त्या पुसापुसीचं चाललंय मैत्रिणींनो, गावांनीच चाललंय पुसायचं. गावाला तरी निम्मी खारीक आणि निम्म खोबरं. आता हे मिश्रण आहे मैत्रिणींनो 3 किलोचं. 1.5 किलो खारीक फोडलेली घेतली होती, म्हणजे ती जी खारीक मी फोडली होती ना तर ती 1.5 किलो भरली आणि त्यात मी खोबरं 1.5 किलो घेतलं आणि मग त्याचं 3 किलोचं मिश्रण असं बारीक केलं. तर जे शिल्लक राहिलं होतं ते इथं काढून ठेवलं. आता हे शेंगदाणे मोपले ते आहे 2 किलो आणि आता तुम्हाला मी जी खारीक आणली ना ती दाखवते. आणि एवढं खोबरं खराब निघलंय बघू शकता. काय होतं माहिती आहे का, आता ही 25 किलोचा कट्टा आहे. 25 किलोचा कट्टा आणला होता मी, पण त्यात मध्ये हे असं खराब खोबरं निघतंय. आता हे जवळजवळ 2 किलो असेल. तुम्हाला तर माहिती आहे खोबरं किती महाग आहे. म्हणजे आता हे नाही म्हणलं तरी एक 950 रुपयाचं खोबरं आहे हे. आता ही खारीक दाखवते तुम्हाला मी. आता हिला किती पॅकिंग केलेलं असतं, 1 2 3 आणि नंतर ना हे 4 मॉइश्चरायझर पकडू नाही म्हणून, नाही का, ह्या दिवसामध्ये खारकांना. तर बघू शकता ही खारीक कशी आहे, अशी झूम करून तुम्हाला दाखवते. जर कुणाला खारीक पावडर घ्यायची असेल, खारीक पावडर नसती नाही मिळत मैत्रिणींना, अजून बनत नाही, मशीन लॉक होते ते. तुम्हाला खारीक आणि खोबऱ्याचा खिस एकत्र पाहिजे असेल तर मिळेल. आता ही खारीक मला महाग बसली आहे, त्याच्यामुळे आता तुम्हाला इथून पुढं खोबऱ्याचा खिस आणि खारीक पावडर ती दोन्ही, म्हणजे खारीक आणि खोबरं 1 किलोच्या प्रमाणात घ्यायचं असेल तर तुम्हाला ते बसन 550 रुपये किलोने. माझा नंबर घ्या 9657480033. 180 रुपये किलोपासून होती, पण ही 310 रुपयावाली मागवली मी. कारण का हो का कसं होतं, तुम्हाला काय, तुम्ही वर्षभर रोज रोज खाता का, हे वर्षातनं एकदा 2दाच खाता आणि ह्याची क्वालिटी चांगली लागली की तुम्ही माझ्याकडून परत घेता. म्हणून मग मला ही खारीक महाग बसली आहे, पण तरीसुद्धा मी ही आणली आहे का, तर चांगलं काहीतरी विकायचं. काही पण नाही विकायचं. तर जिरे दाखवते तुम्हाला. आता ही जिरी विकते ना मी, तर ही जिरीची तुम्ही क्वालिटी बघा. आता ही आहे ना ती, ही त्या जिरीचं नाकाड असतं ना ती आहे. तर ही जिरी बघू शकता. आता ह्याचं मला हे मिश्रण आहे ना, मी ह्याचं मला लाडू करायचे होते. तर तुमचं पण ताईसाहेबांचं टाकायचं आहे. 1-2-2.5 किलोचं आहे खिसाचं, 2.5 किलोचं. पण ते आता खोबऱ्याची गोणी दिदीला म्हणलं येताना कॉलेजवरनं घेऊन ये, तुम्हाला दाखवते मी. आता हे खजूर डिंक लाडू आणि शेंगदाणे लाडू, खजूर शेंगदाणे लाडू, लसूण, हळद आणि मसाला, शेंगदाणे लाडू, खारीक पावडर. ही म्हणजे खारीक आणि खोबऱ्याची पावडर आहे ते मिक्स, पण मी तिथं लिहिलेलं आहे ही खारीक आणि खोबऱ्याची पावडर मिक्स आहे मैत्रिणींनो. ॲड्रेस दाखवली की माझं मोबाईलवरनं लॉक होतंय. इथं बघू शकता कांदा मसाला, शेंगदाणे लाडू, हळद आणि खोबऱ्याचा खिस. इथं डिंक लाडू, आणि खजूर डिंक लाडू. आता ह्या ऑर्डरी कशा असतात, त्या डिंक लाडू आणि लसूण चटणी, काश्मीरी मिरची पावडर. लाडूवाल्यांची ऑर्डर राहिल्यात खजूर डिंक लाडू आणि ही वरची खारीक डिंक लाडू आहे.
इकडे मिरची पावडर, खारीक खोबऱ्याचं खीस 1.5 किलो, खारीक आणि खोबरं हे मिक्समध्ये 1.5 किलो आहे. ही ताईसाहेबांचा सांडगा आणि खोबऱ्याचा खीस आहे. ही डिंक लाडू आणि हळद आहे पावशेर आहे. ही साड्यावाल्या ताईसाहेब आहेत, ही दिदीचं लिहिलं या. ही साड्यांच्या पण ऑर्डर येतात, तर ह्या माझ्या ऑर्डरी एक 5-6 दिवसाच्या राहिलेल्या आहेत लाडूच्या. आणि मसाला आम्ही टाकला 36 किलो केला त्यातला, तर हा एवढा राहिला आहे. आता आजच्या परवा दिवसापासूनच्या ऑर्डर अजून मी चेक केल्या नाही त्या काय काय. तर हळद मी टाकली आणि एवढी राहिली होती बघू शकता. आता परत मी उद्या परवा बनवणार आहे. रात्री काजू बदाम डिंक हे सगळं तळून ठेवलं या. आता हे खारीक फोडली आणि ती बारीक केली. आता ते दोन्ही मिश्रण केलंय. आणि ज्या ताईसाहेबांचं खारीक खोबऱ्याचं खिस आहे ना, दीदी येताना कॉलेजवरून आणती म्हणली 25 किलोचा कट्टा येतो आणता. काल तिला ती खारकीचा कट्टा आणि ती दोन्ही आणता येईना. तर मग ते काय 5 मिनिटात होतं. अजून मला ते म्हणजे 5 मिनिटात खोबऱ्याचा खिस होतो, पण अजून त्या खारका फोडायच्या वगैरे. पण म्हणलं आधी लाडूचं उरकून घ्यावं ते भाजून वगैरे. असू दे, तुम्ही सगळेजण वेळ देता तुम्हाला. आणि ह्या वस्तू मला दाखवणं गरजेचं आहे की बाबा आणल्यावरती कसं होतं. मी काय कुठल्या गोष्टी चोरून विकत नाही किंवा काय नाही. जे माझं समोर रिअल असतं तेच मी विकत असते, त्यामुळं मला दाखवाय काय अडचण येत नाही. आता ही पोतं 53 किलोचं दाखवलं, तुम्हाला माहिती किती पण दिवस जाईल. मी पहिला आणत नव्हती, कारण का काय व्हायचं माहिती आहे का, म्हणजे मी म्हणलं बी होतं की मी आणत नाही. तर मग मी थोडंसं कमी रेटमधलं नाही का, माणूस म्हणतं 250 रुपयावालं हे, तर मग त्या थोड्या खारका मला पटत नव्हत्या, नंतर खराब व्हायच्या. मग नंतर ना दुकानदाराला म्हणलं मला भारीतल्या खारका. मग गेल्या वेळेसचा कट्टा पण मी भारीतलाच आणला होता. ती थोडा स्वस्त मिळला होता, 280 रुपये 290 रुपये किलोनी बसली होती. पण ही 310 रुपयांनी बसली. आता थोडे रेट वाढले त्याच्यामुळं. तुम्हाला माहिती त्याच्या मागं मेहनत वगैरे किती असते. 1 किलो खारीक फोडायची म्हणलं की त्यातलं बी निघते. तर म्हणजे समजा 2 किलो खारका फोडल्या ना, त्यातलं अर्धा किलो बी निघते. तर 1.5 किलोच भरतं ते पावडर वगैरे करून असं. मग त्यात पण अर्धा किलो निघतं. मला फोडायचं, माझी मशीन आहे, लाईट आहे, सगळं तुम्हाला सगळं व्यवस्थित द्यायचं, चांगल्या क्वालिटीचं द्यायचं म्हणलं तर त्याला तेवढंच मेहनत पण असते ना. मग 150 रुपये तिकडे जातातच ना, का नाहीच जात. असू द्या. नंबर घ्या माझा 9657484033. आणि चला आता लाडूचं भाजते छानपैकी. हा व्हिडिओ इथंच मी स्टॉप करते. आणि फोन येतात इथं मला तिकडं. हा आयफोन आहे, तुम्ही म्हणत असाल फोन हिथं असतो तुझा, पण तो तिकडं कॉल ऑर्डरिंगचा फोन तिकडे आहे. तर मला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून ठेवा जर तुम्हाला काय पाहिजे ती घ्या. मसाले, मिरची पूड, धने पूड, हळद, तुम्हाला सांगते जिरी पूड, जिरी, खारीक खोबऱ्याचं खीस मिक्स. खारीक पावडर पण तुम्हाला मी देईन, पण कधी ते ज्यावेळेस ऊन पडायला सुरुवात होईल त्यावेळेस. आता तुम्हाला हेच मिळून जाईल दोन्ही मिक्समध्ये, कारण का मशीन चालत नाही माझं. गेल्या वेळेस पण माझ्या मशीनीचा एका घोटाळा झाला, ती नीट नाही झाली, कारण का ती नाशिकवरनं मागवावं लागतं. त्याचं पार्ट कुठं मिळतात मला माहीत नाही. आणि मोकळ्यात उगं ती 10 रुपये 20 रुपयासाठी उगं ती 50-50 हजाराच्या मशीनीचा घोटाळा करायचा सोपा नाही म्हणून, बाकी काय नाही. आणि आमच्या इथं आज कार्यक्रम आहे वस्तीवरती, तर सगळीकडे माणसं गेल्यात. कळस बसवायचा आहे तिथं आमच्या रानाच्या तिथंच पलीकडं आहे. तात्याने गेलं तर इथं जेवण पण आहे तिथं. मी माझ्याकडून काय नाही दिलं, मी फक्त अर्धा किलो मसाला दिला. रात्री भाऊजी आलं तर मला म्हणलं वहिनी मसाला द्या देवाच्या कार्यक्रमाला. मी देते, असं काही नाही की बाबा इथं काय कार्यक्रम वगैरे असल्यावरती देते. आपल्याकडून फुलाची पाकळी. आता परवा दिवशी त्या दिवशी बघा 15 ऑगस्ट दिवशी पण फरशी बसवायची चालली होती, तर मग ते म्हणले तुम्ही 1 दिवसाची हाजरी द्या. मग मी गावंड्याची आणि बिगाराची 1700 रुपये 1 दिवसाची हाजरी दिली. थोडं ना थोडं योगदान असतं आपलं बी. कसं असतं, मी सगळ्या गोष्टी दाखवत नाही. आता गावात कुठला पण कार्यक्रम असू द्या, मंडळाचा ह्याचा, पोरांचा ह्याचा, पुरा हक्काने माझ्याकडे येतात पैसे न्यायला, म्हणजे पावती फाडायला. अगदी सावंतवाडीची पण येतात, सावंतवाडीचं असतं, गावातले असतात, हिथले असतात, सगळीकडल्या नसते पावती. पोरांचं लय नसतं बाबा, 500-1000 दिलं तर त्यांना बरं वाटतं पावती वगैरे फाडल्यावरती. तिथं पण MIDC दुकानं असायची त्यावेळेस पण गणपतीची ह्याची. आता गणपती बसते ना बघा, मंडळाच्या लय पावत्या असायच्या पोरांच्या, सगळी यायची त्यावेळेस. पण मी नाराज करत नसायची त्यांना, थोडं का व्हायना पण पैसे द्यायची. कसं असतं थोडंसं आपण काहीतरी देणं लागत असतो ना, का नाही. आणि जिथे तर त्याकडंच माणूस येतं, असं बी असतं. चला आता थोडंसं तुम्हाला बाहेरचं थोडा एरिया दाखवते आणि व्हिडिओ इथं स्टॉप करते. आणि आता लाडू केल्यावरतीच डायरेक्ट दाखवते. मी ते खारका वगैरे फोडल्या का नाही, त्याच्यानंतर मी आधी घरी सगळं झाडून काढलं.
तिकडं कचरा नेऊन टाकला. आता ते ऊन पडलं की कचरा जाळून टाकायचा. केराचा ही अजून इथंच आहे खराटा. इकडलं सगळं स्वच्छ केलं. हे असंच इथपर्यंत स्वच्छ केले बघू शकता. इकडलं पण झाडून काढलं. हे पाठीमागचं वगैरे वगैरे असं काय होतं, पोरं ही इथनं जातात येतात ना, मग ही सगळं झाडून काढावं लागतं. झाडाचा ह्याचा लय पाला पडतो. आणि इथं पहिलं मैत्रिणींनो ही बांधकाम करायच्या आधी गरज आहे ना, इथं मी कडीपत्त्याचं झाड लावलेलं होतं. म्हणजे बरीचशी झाडं होती इथं, तुम्हाला माहीत असेल. इथं एक चिचेचं झाड होतं, आंब्याचं झाड होतं. पण आता बांधकाम कुठं करायचं, इकडं करायचं म्हणलं तर खड्डा लय होता. एवढं आपल्याकडं त्यावेळेस नव्हतं. तर मग कडीपत्त्याचं गावरान झाड आणून मी विकत लावलेलं होतं. तर हे परत आलं फुटून, त्याची मुळी असन ती परत मुळी फुटून आली आहे. आणि इथं एक चिचेचं झाड होतं. ते चिचेचं झाड आहे ना लय गोड होतं सगळ्या चिंचापेक्षा, पण ते काढावं लागलं जागेच्या अपुरीमुळं. झाडं लावायची बरी वाटतात, पण त्याची स्वच्छता करायची पण लय अवघड असते. आता ही खुर्ची तुम्ही म्हणता ना कशासाठी, तर ही सकाळचं भाऊंला ते रोज चालायला आणतात. मग भाऊ इथपर्यंत चालत येतात. तर मग ती खुर्ची त्या दोरीने ती बांधतात इथं आणि मग भाऊला इथं बसवतात. मग भाऊला खुर्चीच इथं ठेवलेली आहे आम्ही. हा रस्ता पण झाडावा लागतो, ही सडक पण झाडावी लागते. आता तिकडलं काय झालं नाही. आता मोना गेली या माहेराला 15 दिवस झाला, अजून आली नाही वैभवची मम्मी. आता ती कधी येईन त्यावेळेस तुम्हाला दाखवून. ताईसाहेब म्हणले होते अका वैभव कुठे गेलाय ग, दिसत नाही. वैभव गेला मामाच्या घरी. आता हे तिकडलं झाडलं, आता हिकडलं नव्हतं झाडलं. आता हिकडलं झाडायचंय, पण राहिले झाडायचं. तर हे असं कचरा पडलेला आहे. पण म्हणलं थोड्या वेळाने झाडावं. आधी तिकडला इलाका झाडून घेतला.